दिशा सालियन प्रकरणात एसआयटीकडनं उशीर, आदित्य ठाकरेंच्या विरोधातही ठोस पुरावे. दिशाचे वडील सतीश सालियन यांच्या वकिलांचा दावा. मिळालेली खुर्चीच कम्फर्टेबल बनवा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य. रायगडावरील वाघ्या श्वानाची समाधी हटवा, संभाजीराजे छत्रपतींची पत्राद्वारे मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. नाशिक जिल्ह्याला लवकरच पालकमंत्री देणार, पालकमंत्री नसेपर्यंत पदाचा चार्ज मुख्यमंत्र्यांकडे, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. कंत्राटदारांनी चुकीची कामं केली तर काळ्या यादीत टाकणार, 2 पैसे कमवा पण कामात क्वालिटी द्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कंत्राटदारांना आवाहन. नागपुरात हिंसाचार झालेल्या परिसरातली संचारबंदी पूर्णपणे हटवली, 6 दिवसांनंतर संचारबंदी हटवली, नागपूरकरांना मोठा दिलासा. आणि हेडफोन लावून गाडी चालवणाऱ्यांवर, खासगी बस चालकांसह रिक्षा टॅक्सी चालकांवर लवकरच निर्बंध आणणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.